माझ्या सत्काराला येत असताना बुके नको, बुक घेऊन या. त्या बुकचा वापर माझ्या गावातील मुलं करतील आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या गावातून अनेक अधिकारी सुद्धा घडतील. अशा पद्धतीचा विचार, अशी मतं मांडतंय तर कोण? बिरुदेव ढोणे. आता हे नाव कोणालाही नव्यानं सांगायची गरज नाही. आताच नव्यानं एका मेंढपाळाचा पोरगा IPS अधिकारी झाला ही बातमी सर्वत्र पसरली. अगदी प्रत्येक मीडिया चॅनलवर वाले त्यांच्यापर्यंत पोचायला लागले, त्या व्यक्तीला शोधायला लागले. तर ही व्यक्ती होती मेंढ्या चरत नेलेली, अगदी बेळगाव कर्नाटकच्या सीमेवरती मेंढ्या चरत असताना तिथं जाऊन काहींनी त्यांचे इंटरव्ह्यू सुद्धा घेतले. तर असा हा अगदी सामान्य कुटुंबातून येणारा बिरुदेव. तर या व्यक्तीनं काय म्हटलंय, तर आज ज्या वेळेला ही बातमी पसरली, एक मेंढपाळाचा पोरगा आज IPS अधिकारी होतोय हे लक्षात आलं, त्याच्यानंतर सर्वत्र चर्चा पसरली आणि मीडियावाले पोचायला लागले, सत्कार करण्यासाठी नेते मंडळी पोचायला लागले, गावातले कार्यकर्ते पोचायला लागले, अनेक सक्रिय नेते पोचायला लागले, अनेक मोठ्या व्यक्ती पोचायला लागल्या. आणि जो तो येतोय प्रत्येक जण फुलांचे हार घेऊन येतोय, फुलं त्याच्यावरती वर्षाव करताना दिसतोय, मोठमोठे बुके घेऊन येताना दिसतोय. प्रत्येक बुके 200, 500, 1000चा सुद्धा कोणीतरी घेऊन येते. मात्र हे सगळं आणलेल्या ज्या गोष्टी आहेत ते 1-2 दिवसात नासाडी होतील, खराब होतील. त्यामुळे त्या माझ्यासाठी उपयुक्त नाहीयेत. जर यायचंच असेल माझा सत्कार करण्यासाठी तर एखादं पुस्तक येताना घेऊन या, जेणेकरून ते पुस्तक मी माझ्या गावात लायब्ररी उभी करेन आणि त्या लायब्ररीच्या माध्यमातून माझ्या गावातल्या पोरांना वाचण्यासाठी ठेवेल. आणि ती पुस्तकं वाचून येणाऱ्या काळात माझ्या गावातील पोरं सुद्धा माझ्यासारखे मोठे अधिकारी होतील आणि तोच सगळ्यात मोठा माझा सन्मान असेल. हा विचार खरतर बिरुदेव ढोणे करतात आणि त्याच्यानंतर तशा पद्धतीची भूमिका सुद्धा अनेक लोक घेताना दिसत आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इतकंच तर काय तर शिखर यांनी सुद्धा 1000 पुस्तकं या बिरुदेव ढोणे यांना देण्याचं काम केलेलं आहे. आणि ही मोठी म्हणजे सुशील कुमार शिंदेचे ते नातू आहेत, त्यांनी सुद्धा 1000 पुस्तकं या आपल्या बिरुदेव यांना दिलेली आहेत. आणि बिरुदेवांची सगळ्यांकडेच मागणी होती की तुम्ही पुस्तकं द्या. मग वीरेंद्र मंडलिक सुद्धा जाताना श्रीमान योगी त्यांच्याकडे घेऊन गेले होते. अर्थात खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे नातू आणि संजय मंडलिक यांचे सुपुत्र यांनी सुद्धा तिथं पुस्तक घेऊन श्रीमान योगी त्यांचा सत्कार केला. मात्र त्यावेळेला घटना जी घडली तिला मला फार महत्वाची वाटली की अधिकारी झाल्यानंतर नेमकं आपण काय करू शकतो आणि एखादा फेम मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कसा करायचा आणि त्याचा वापर समाजासाठी कसा झाला पाहिजे हे लक्षात आलं. बिरुदेव यांच्याकडे ज्यावेळेला भैया गेले आणि भैयांनी अर्थात वीरेंद्र मंडलिकांनी फोन लावला आपल्या सध्याचे मंत्री असणारे प्रकाश आंबेडकरांना फोन लावला आणि त्यांना असं सांगितलं की बिरुदेव हे आपल्या गावामध्ये एका ग्रंथालयाची मागणी करतायत आणि ते ग्रंथालयाची मागणी पूर्ण व्हावी, कारण त्यांनी अनेकांकडे पुस्तकांची मागणी केली, पुस्तकं मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र ग्रंथालय मंजूर करायचं असेल तर ती मंजुरी एखादा मंत्री लेवलचा व्यक्ती करू शकतो. जिल्ह्याचे DPDCची जी काही रक्कम असते त्याच्या माध्यमातून ते मंजूर करू शकतात, कारण ते जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा सध्या आंबेडकर आहेत. आणि तो फोन वीरेंद्र मंडलिकांनी लावल्यानंतर तिकडून साहजिकच आहे मंत्री असतील किंवा आमदार असतील नेहमी म्हणतात की हो आम्ही नक्कीच हे मंजूर करून देऊ तुम्हाला, गावासाठी तसं ग्रंथालय करू. मात्र त्यावेळेला बिरुदेव जे म्हणाले ते फार महत्वाचं मला वाटलं. ते असं म्हणाले की साहेब माझी फक्त एवढीच विनंती असेल की मी जोपर्यंत इथं आहे, म्हणजे अजून जोपर्यंत ट्रेनिंगसाठी पुढे जाणार नाही किंवा पोस्टिंगकडे जाणार नाही तोपर्यंत झालं तर बरं होईल. कारण नंतर बऱ्याचदा असं होतं की आत्ताचा हा काळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टींचा पाठपुरावा करता येत नाही किंबहुना त्यानंतर वास्तवात उतरत नाहीत. इनडायरेक्ट त्यांना हेच सांगायचं होतं की एकदा हा फेमिनिझम गेला किंवा फेम गेला की त्याच्यानंतर मात्र कोणी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्यामुळे मी आहे तोपर्यंत तेवढं वाचनालय करा, वाचनालयाला मंजुरी द्या, जेणेकरून माझ्या गावातील पोरं शिकतील. अर्थात स्वतः अधिकारी झालो म्हणजे सगळं काही संपलं असं नाही. माझ्या कुटुंबाची जी दरिद्री परिस्थिती आहे ती सुधारेल, मात्र माझ्या समाजाची बदलली पाहिजे, माझ्या गावातली गावखेड्यातली पोरं शिकली पाहिजेत. हा विचार मला बिरुदेवाचा फार महत्वाचा वाटतो. त्यामुळे अशा या नव्यानं निर्माण झालेल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या बिरुदेव ढोणेला आपल्या चॅनलच्या वतीनं आम्ही सलाम करतो आणि असेच अधिकारी इथल्या प्रत्येक गावखेड्यातून तयार व्हावेत आणि चांगला समाज घडावा हीच एक शुभेच्छा. इतकंच. धन्यवाद.